नाशिकचे विधान परिषदेचे आमदार गोकुळ गीते आपल्या सोबत आपण याची बातचीत करणार आहोत. साहेब, लाल बॅच आलेला आहे आणि काय भावना आहेत तुमच्या? कारण बराच गदारोळ झाला त्या ठिकाणी. नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला, तुम्ही जिंकलात, बरीच टीका टिप्पणी झाली, पण तरी देखील तुम्ही विजयश्री खेचून आणली. कसं शक्य झालं आहे? हे बघा, जितका जास्त गदारोळ झाला तितकाच जास्त हा माझा विजय पण सोपा आणि सुकर झाला, मोठा झाला. आपल्याला माहीत आहे, मी 109 मतांनी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्या ठिकाणी मात दिलेली आहे. आणि आपल्याला माझ्या पहिल्या दिवसापासून माझं सगळ्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना सांगणं होतं की या मतदारसंघातले मतदार प्रचंड हुशार आहेत, नाशिक जिल्ह्यातले लोक, आणि ते नाराज होते. मागच्या 8 वर्षापासून जे उमेदवार होते ते माझे आमदार आहेत. या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आणि मागच्या 8 वर्षात त्यांनी लोकांशी कुठलीही कनेक्टिव्हिटी नाळ त्या ठिकाणी ठेवलेली नव्हती. व्यक्तिगत संस्थेचा विकास, संस्थेचा विस्तार एवढंच काम त्यांनी या मतदारसंघात त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून केलं. आणि त्यामुळे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं होतं की 50% जास्त मतदार हे रिपीट निवडून आलेले होते. 2-2, 3-3, 4-4 वेळेसचे नगरसेवक होते. आणि साहजिक आहे, असे ते लोक, एक मतदार हा किमान 40,000 मतदारांचा त्या ठिकाणी नेतृत्व करतो. अशा वेळेस 28 लाख पॉप्युलेशनचं नेतृत्व करणारे मतदार होते 619. आणि यांना जर तो उमेदवार जर भेटत नसेल, 8 वर्षात त्यांना गिनत नसेल, तर साहजिक आहे त्याचा पराभव हा होणारच होता. आणि तो पराभव मताच्या रूपात त्या ठिकाणी ती मतं मला पडली आणि माझा विजय सुकर झाला. नरेंद्र दराडे यांनी पण बरीच प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की माझ्यासोबत धोका दिला, पक्षाने पण धोका दिला आणि जे मध्यस्थी करायला आलेले त्यांनी पण धोका दिला. मला मागच्या 21 दिवसात ते दिसलं, तर दराडे नशिबान होते. राज्यातले सगळे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे वरिष्ठ 3 मंत्री त्या ठिकाणी 21 दिवस नाशिकमध्ये त्या ठिकाणी तळ ठोकून होते त्यांना निवडून आणण्यासाठी. पण दराडेंचं मागच्या 8 वर्षातलं वागणं मतदारांना रुचलं नाही, त्यामुळे त्यांचा पराभव होणार होता आणि तो काल झालेला आहे. नक्कीच. पण आता तुम्हाला इथे बॅच मिळाला. आम्ही पाहिलं की विधान भवनाच्या पायऱ्यांवर संपूर्ण कुटुंबियासोबत तुम्ही आहात. तुमच्या मातोश्रीचा भावनिक पण झाला त्या ठिकाणी आणि पत्नीनं तुम्हाला बॅच लावला. तुमच्यासाठी किती गर्वाचा क्षण आहे हा? आमचं कुटुंब एक आध्यात्मिक आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे सगळे भक्त आहे. हा माझा चिरंजीव आहे विठ्ठल, आमचे काका आहे. आणि त्याला पण राजकारणात आणणार का? नाही, त्यांनी अगोदर शिकावं, चांगला त्या ठिकाणी धंद्या पाण्याला नोकरीला लागावं. पहिला पाया मजबूत असेल तर काही करता येतं. आमचा पाया मजबूत होता, म्हणून त्या ठिकाणी निवडणूक आम्हाला लढता आली. आमचं एक कार्यकर्त्यांचं नेटवर्क होतं. आणि मागच्या 40 वर्षापासून माझ्या कुटुंबात माझे वडील, काका त्या ठिकाणी माझ्यासाठी एक प्रशस्त असा मार्ग त्यांनी बनवून ठेवलेला होता राजकारणाचा. मागच्या 10-12 वर्षापासून मी पण काय जादूची कांडी तुम्ही फिरवलीत की तुम्ही जिंकलात आणि जो अधिकृत उमेदवार होता महायुतीचा तो हारला? कदाचित तुम्ही जर माहिती घेतली नसेल तर गीते परिवाराची एक नाशिक जिल्ह्यात अशी ओळख आहे की 10वे मोती वर श्राद्ध, लग्न, साखरपुडे, लोकांचे सुखदुःख अटेंड करणारं आमचं कुटुंब आहे. आणि नीतीने या सगळ्यांची 40 वर्षाची परतफेड या 21 दिवसामध्ये गीते कुटुंबाचा हा जो आमदारकी प्रदान केली यात बहाल केलेला आहे. पण मग आता तुम्हाला शिवसेना पुरस्कृत आमदार म्हणून हा बॅच मिळालेला आहे. भाजपमध्ये तुमचं संपूर्ण कुटुंब आहे, तर काळजावर दगड ठेवून शिवसेनेमध्ये आलात की आता शिवसैनिक होणार? काळजावर दगड ठेवण्याचं काही कारण नाही. मी जिथे कुठे असतो त्या पक्षाचं प्रामाणिक काम करतो. मी भारतीय जनता पार्टीचा कुठल्याही प्रकारचा पदाधिकारी किंवा सक्रिय सदस्य नव्हतो. पण माझे बंधू मागच्या 12 वर्षापासून भारतीय जनता पार्टीत सक्रिय होते. नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले, स्थायीचे 2 वेळा चेअरमन राहिले. आता आमच्या वहिनी पण महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. आणि त्यांचं पण काम ज्यावेळेस भाऊंचा पक्ष म्हणून माझा पक्ष म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणेच काम त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं. आणि माझे चुलते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षात मागच्या 40 वर्षापासून काम करतात, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. आणि ते काँग्रेसमध्ये आहे, भाऊ BJPत आहे. मी कुठल्याही पक्षात नव्हतो, पण चुलत्यांचं काही काम असेल किंवा भाऊंचं काम असेल तर त्या पक्षाशी मी प्रामाणिकपणे काम केलं. आता या ठिकाणी मी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे त्या ठिकाणी जे खातं आहे नगरविकास खातं, ते शिंदे साहेबांच्या अंतर्गत येतं. आणि त्यामुळे त्या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी मला तो निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं. नंतर चर्चा सुरू झाली की महायुती धर्माचं नाशिकमध्ये पालन झालं नाही, कुठेतरी धुसफूस आहे. नाही, त्या वरिष्ठ 3 मंत्र्यांनी खूप समज काढली मतदारांची. पण मतदारांचे व्यक्तिगत समज काढली होती? गिरीश भाऊ महाजन होते, दादासाहेब भुसे होते, सामंत साहेब होते, स्थानिक आमदार होते. सगळ्यांनी त्या ठिकाणी नगरसेवकांना विनंती केली होती की आपण आपला उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार करावा. पण माझं एक भाग्य असं का समोरचा उमेदवार 74 वर्षाचा होता, सोबत अनफिट होते. माझं वय त्या ठिकाणी 37च आहे. त्यामुळे लोकांना, मतदारांना त्या ठिकाणी एक जाणवलं का हा माणूस अर्ध्या रात्री आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. जवळपास 125 किलोमीटरचा हा माझा मतदारसंघ आहे. आणि लोकांना पटकन उपलब्ध होणारा त्या ठिकाणी एक प्रतिनिधी पाहिजे होता, तो माझ्या रूपाने त्यांना भेटला. शिवसेनेशी एकनिष्ठ राहणार तुम्ही नेहमी? मी आता या ठिकाणी विधिमंडळ सहयोगी सदस्य झालेला आहे. भविष्यात त्यांनी मला त्या ठिकाणी पक्षांतर्गत काही जबाबदारी दिली तर मी नक्की राहीन. काय जबाबदारी मिळावी अशी अपेक्षा? नाही, काय अजून असं काही विचार केलेला नाही. आता फक्त आमदार झालेलो आहे. आता सध्या या लोकांची कामं मार्गी लावू, मग पुढे बघूया. एकनाथ शिंदेची भेट झाली, काही चर्चा झाली त्यांच्याशी? काल संध्याकाळी एक 15-20 मिनिटं साहेब मला नंदनवन बंगल्यावर भेटले. काही नाही, त्यांना थोडे त्या ठिकाणी उमेदवार, पण त्यांनी माझं कौतुक पण केलं की अरे यार, आम्ही एवढे सगळे त्या ठिकाणी असताना तू कशी निवडणूक हँडल केली. म्हटलं साहेब, ही माझं कला कौशल्य नाही, या त्या मतदारसंघातल्या मतदारांचा माझ्याप्रती असलेला विश्वास होता, त्यामुळे मी जिंकून आलो. बरं, एक महत्त्वाचा प्रश्न, यामध्ये पैशांचे पण आरोप झाले, याला तुम्ही उत्तर कसं देणार? कारण बरेच पैसे वाटले असा एक जो आरोप आहे.
तो त्याला कसं काय खोडून काढणार? बघा ते पराभूत झालेले आहे, ते उद्विग्न आहे आणि 2-3 दिवस त्यांची ती मानसिकता राहील. कदाचित तुम्ही उद्या परवा त्यांना भेटले तर कदाचित त्यांचे शब्द बदललेले असतील. त्यांना पण ते पण शिवसैनिक आहेत आता, त्यामुळे त्यांची पण समजूत काढायला तुम्ही जाणार. त्यांच्यासारखे नशीबवान लोक नाही. 2-2 आमदारक्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी होत्या, घरात आहे. पण शिवसेनेसाठी त्यांचं योगदान काय हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. नक्की धन्यवाद म्हणजे बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.